आले बर का म्हटलं दादानी. आलीस का परत आत्या तू भांडणं लावायला? तुला तुझ्या घरी राहून देत नाही ती का ग सासरी? अगं गंमत केली ग मी गंमत. आता तर नाही चांगली 15 दिवस राहणार आहे बघ दादा मी. अगं आता 4 दिवसापूर्वी गेली होतीस ना चांगली 2 महिने राहून. माझ्या घरी राहिला आयडिया तुझं काय जाते की ग? हा अगं पण आता तुझं घर तर तुझं सासर आहे ना ग आत्या. ही पण माझंच घर आहे आणि ती पण माझंच घर आहे कळलं का? अगं बाई म्हणजे दोन्ही घरं लुबाडतीस का आत्ता? हे पण आणि ते पण. चांगली बनीलायस की ग तू. खरं सांग मला आत्या तू तुझ्या सासरपेक्षा हे तर का राहतेस ग जास्त? तुला कंटाळेल का ग तुझ्या सासरची? असं काही नाही माझ्या सासरच्यांचं माझ्यावर लईच प्रेम आहे. मी तर लाडाची सुने बाई माझ्या सासरच्यांची. चांगला जोक मारलंस की ग आत्या. चांगली कॉमेडी जमती बरं का तुला. पण एक आहे बरं का आई, दादाला वहिनीला अगदी मोठे ठेवलंय म्हणलं. हा एक शब्द पण फुटत नाही दादाचा वहिनीच्या समोर. हा मग स्वतःच्याच नवऱ्याला हातात ठेवलाय मम्मीनं, बाहेरच्या नवऱ्याला नाही ठेवलेलं. अगं एवढी जीप चालते तुझी चुरू 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 कात्री सारखं. स्वतः शिकल्यास आईने शिकवल्या तुझ्या? तू एवढी वायफाय बडबड करतीस ती तू स्वतः शिकल्यास का कोणी शिकवल्या तुला? याच्याच मुळे हे तर राहू वाटत नाही बघा अजिबात मला. मग जा की तुझ्या घरी, कुणी थांबवलं बाया तुला?